कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक अशी माहिती समोर येते आहे। पिंपरीमधल्या दापोडी आणि फुगेवाडी या परिसरामध्ये गुरुवारी एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झाला आणि खळबळ माजली। यामध्ये फुगेवाडीमधील अक्षय औरसमल, सौरभप्पा भंगारी, भीमाप्पा पुजारी अशी या मृतांची नावं देखील समोर आली आहेत। बंदी असलेली हातभट्टीची दारू प्यायल्यामुळे यांचा मृत्यू झाला असा आरोप तिथल्या स्थानिकांनी केलाय। आज पुन्हा एकदा पुण्यामधल्या काळे पडळ या भागामध्ये 3 आणि हडपसर भागामध्ये 2 अशा 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। ही विषारी दारू योगेश वानखेडे याने बनवलेली होती आणि हीच दारू पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विकली गेली होती। त्यामुळे ज्यांनी ही दारू घेतली, प्यायली त्यांना तोंडाला फेस आला आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे। योगेश वानखेडे हा सराईत दारूचा विक्रेता आहे। याआधी अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। त्याला पोलिसांनी सध्या अटक केली आहे। तर विषारी दारू प्यायल्यामुळे या 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। पुणे आणि हडपसर, पुण्याच्या हडपसर आणि पुढे पिंपरी चिंचवड या परिसरामधली ही घटना आहे। त्यामुळे अर्थातच त्यांचे कुटुंबीय सध्या आक्रोश करताना दिसत आहेत। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला या संपूर्ण घटनेविषयी माहिती देत आहेत। मंदार, सध्या ही दारू ज्याने बनवली त्याला तर अटक करण्यात आलेली आहे, मात्र अनेक वेळेला याआधी देखील त्याने अशाच पद्धतीने गुन्हेगारी केलेली आहे। अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल असल्याचं कळतंय। कुटुंबियांचा आक्रोश खरं तर आता आपण पाहतो आहोत। या ठिकाणी एका अर्थाने सामुदायिक अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेली आहे, कारण मृत्यूचा आकडा एकसारखा वाढत चाललाय। पोलिसांकडून जो आकडा सांगण्यात आला त्यापेक्षा कितीतरी अधिक मृत्यू आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी आता फुगेवाडी परिसरातील स्मशानभूमीच्या परिसरात आहे आणि इथं आपण या वेगवेगळ्या कुटुंबियांचा आक्रोश पाहतो आहोत। या एकाच ठिकाणी 10हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। पोलिसांनी 5 जणांचा मृत्यू झालाय असं सांगितलेलं असलं तरी इथल्या लोकांच्या मते किमान 12 लोक या एका भागातले मृत्युमुखी पडलेले आहेत। पुण्यातील मृत्यूंचा आकडा आणखी वेगळा आहे। पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि काळे पडळ या भागातील मृत्यूंचा आकडा आणखी वेगळा आहे। इथे आपण या मृतांच्या नातेवाईकांचा हा आक्रोश पाहतो आहोत आणि इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू झाल्यामुळं एका अर्थाने सामुदायिक अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली। हे मृत्यू आज झालेले आहेत, काल झालेले मृत्यू आणखी वेगळे आहेत। काल झालेल्या मृत्यूंची जी आकडेवारी आहे तीच पोलिसांनी दिलेली आहे, मात्र आज जे मृत्यू होत आहेत अजूनही अनेक असे आहेत की जे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत आणि त्यांची परिस्थिती गंभीर आहे। त्यामुळे मृत्यूंचा हा आकडा सतत वाढताना दिसतोय आणि मोठा शोककळा या सगळ्या परिसरावरती पसरलेली आहे। आतापर्यंत तुमच्या माहितीत किती मृत्यू झालेत? कारण पोलीस तर 5च आकडा सांगतात। नाही, कालच 5 झाले। काल 5 आणि आज 2 झाले, ताई 7 झालेले। हां, तुम्हाला तुमच्याकडे काय? 10 आपल्या कालपासून आतापर्यंत 10-11 झालेत। 7 जाळे, हा जाळले आणि 6 जाळे गेले आणि एक मळमणीचं असल्यामुळे ते दफन झालेले आणि अजून 3 येत आहेत ते। अच्छा, हां, असे ही अशी परिस्थिती आहे। नेमकी माहिती जी पोलिसांकडून मिळणं अपेक्षित आहे ती मिळत नाहीये आणि त्याच्यामुळं आकडा जो आहे तो किमान 10च्या पुढं। काल 5चा विक्री आलेले, काल मृत्यू 5 झालेले, आजचा आकडा वेगळा आहे या ठिकाणी। झालेले। तर हा सगळा आपण या नातेवाईकांचा आक्रोश पाहतो आहोत आणि या ठिकाणी ही जी दारू विकली जात होती तर ती तर खूप वर्षापासून विकली जात होती। हां, खूप वर्षापासून होती। तर या आधी कधी कारवाई झाली होती, तुम्हाला आठवतं काही कारवाई? ही घटनाच मूळ पहिल्यांदा घडली आमच्या फुगेवाडीमध्ये। आजपर्यंत कधी घडली नाही अशी घटना। जी घडली ती आमच्या आयुष्यामध्ये, आता मी माझी 61 आहे, 18 वर्षाच्या काळात कधी झालेली नाही अशी।
तर इथं आपण पाहतो आहोत एकाच घरातील दोन सख्खे भाऊ देखील यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. आमचे विजय राठोड आणि राजू राठोड, अच्छा. हां, हे दोन्ही आमचे भाडेकरी होते. हां, त्यांना लहान मुलं आहेत, 5-5, 6-6 वर्षांची. हां, त्या दोघांना लहान मुलं आहेत. लहान मुलं आहेत त्यांना. ते कमवते तेच होते. त्यांचं घर पूर्ण आता उद्ध्वस्त झालेलं आहे. असं काय जे मृत्युमुखी पडलेले आहेत ते कामगार आहेत, ज्यांचं हातावरती पोट आहे, असे हे लोक आहेत, मजूर आहेत यापैकी काही. आणि हातभट्टीची दारू कोण पितं तर हेच पितात हे आपण जाणतो. पण ही अशी दारू विकली गेली योगेश वानखेडे नावाच्या दारू तस्कराकडून, ज्याच्यावरती याआधी अनेक गुन्हे नोंद आहेत. मात्र गुन्हे नोंद होते तरी देखील तो पुन्हा बाहेर येऊन दारू विक्री करत होता. मग त्याला कोणाचं पाठबळ होतं, कोणाचा पाठिंबा मिळत होता, हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. आणि जेव्हा हा सगळा प्रकार समोर आला तेव्हा हा योगेश वानखेडे जो आहे तो हा आणखी तिघे जण एक्सपर्ट झालेले. अच्छा. सुभाष डिगीकर, अक्षय नेटके आणि अवसरमल, तरुण मुलगा आहे 20 वर्षाचा. तर हा आकडा जो आहे तो सतत वाढत चाललेला आहे मृत्यूचा. जे उपचारांसाठी भरती आहेत ते त्यापैकी अनेक जण मृत्युमुखी होत आहेत. अनेकांचे डोळे गेलेले आहेत, कायमचं अंधत्व आलेलं आहे त्यांना. तर त्यामुळं हा प्रकार सुरुवातीला पोलिसांनी दाबण्याचाच प्रयत्न केलाय असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. बरोबर. घडला एक प्रकार कधी 26-27 तारखेला घडलाय, 2 दिवसांपूर्वी घडलेला. तर 26-27 तारखेला लोकांनी पिलेली ही दारू, त्यानंतर लोकांना होत गेलेला त्रास आणि त्यानंतर सुरू झालेली ही मृत्यूची मालिका अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अजूनही मोठ्या संख्येने या ठिकाणी मृत्यू होत आहेत. आणि या योगेश वानखेडेंनी ही दारू नक्की किती ठिकाणी पुरवठा केलेली आहे, किती ठिकाणी ती विकली गेलेली आहे, किती ठिकाणी काही नगरसेवक आले नाही. हा तर एवढे नगरसेवक असून स्थानिक नगरसेवक या योगेश वानखेडेंनी दारू नक्की किती ठिकाणी विकली आहे याचा पोलिसांनी तपास केलाय. अनेक कॅन जप्त केलेले आहेत. मात्र पिले किती लोकांनी हे अजून स्पष्ट नाहीये. त्याच्यामुळं एक मोठं दहशतीचं वातावरण आहे. कारण उरळी कांचन हा जो पुण्यापासून सोलापूरकडे जाताना जो भाग आहे तिथंही दारू तयार झाली. पुण्यातील हडपसर काळेपडळ भागामध्ये जशी ती विकली गेली तशीच ती पिंपरी चिंचवड मधल्या या फुगेवाडीमध्ये देखील पोहोचली आणि अनेकांच्या या मृत्यूला कारणीभूत ठरली. मोठ्या प्रमाणात या दारूचा म्हणजे पुरवठा झालेला आहे. आपण काही वेळापूर्वी दाखवलं होतं. अनेक कॅन एका टेम्पोमध्ये भरलेले होते, जे जप्त केलेले कॅन होते पोलिसांकडून. मग विकली गेलेली दारू किती होती तर ती माहीत नाही. आणि त्याच्यामुळं हे दहशतीचं वातावरण आहे. ज्यांनी कोणी दारू पिली आहे ते ऍडमिट आहेत, उपचार सुरू आहेत. मात्र मृत्यूचा हा आकडा वाढत चाललाय. बरं मंदार, खरं तर 13 जणांचा मृत्यू या विषारी दारूमुळे होणं ही खरं तर धक्कादायक अशी बाब. आणि मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलेलं आहे की ही अशा पद्धतीने इतके मृत्यू होणं ही एका पद्धतीने हत्याच आहे. आता नातेवाईकांचा आक्रोश आपण बघतोय. एकाच कुटुंबामधले 2 सख्खे भाऊ यामध्ये मृत पावलेले आहेत. त्यामुळे त्यांचं कुटुंब देखील उघड्यावरती आलंय. काय नेमकं इथल्या स्थानिकांचं किंवा कुटुंबियांचं म्हणणं आहे आता यावरती? घडत होतं तर हे कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला म्हणजे दारू विक्री? तारी विक्री माहितच नाही. हे 2 दिवस अगोदर झालं. 2 दिवस अगोदरपासून चालू झालं हे. हा मग कसं हा याच्या आधी पण पहिलं व्हायचे, पण 1-2 जण जायचे. पण आता 15 दिवस अगोदर आमच्या इथलं ते खरात पण बाळू खरात पण गेलता असंच ह्याच्या घटनेनी. तर याआधी मृत्यू होत होते एका दुसरे, मात्र यावेळी त्या मृत्यूंचं प्रमाण इतकं मोठं आहे. या ठिकाणी या सगळ्या मृतांचे नातेवाईक आहेत आणि काल जे मृत्यू झालेले आहेत त्यांचे नातेवाईक आणखी वेगळ्या विधींसाठी म्हणून इथून गेलेले आहेत. तर माहिती व्यवस्थितपणे समोर यायला हवी की नक्की मृत्यू किती झालेले आहेत ती अजून येत नाहीये. मंदार, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. या घडामोडींवरती आपलं लक्ष राहील.